कोण शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वादन उठले आहे। आमदार संजय गायकवाड यांनी जे प्रकाशक आहे प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून आणि त्या पुस्तकावरती बंदी आणण्याची सुद्धा मागणी केलेली आहे। आज या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी कोल्हापूर येथून प्रशांत आंबी जे प्रकाशक आहे आणि कॉम्रेड म्हणजे जे कम्युनिस्ट पक्षाचे लोक सगळे इथे बुलढाण्यात दाखल झाले आहेत ते आपल्यासोबत त्यांना विचारू आपण नेमके की आज शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्याचा तुम्ही निर्णय घेतला आहे, नेमका काय त्याच्या पाठीमागचा उद्देश असेल? या पाठीमागची भूमिका आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 4 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेची दखल घेत प्रशांत आंबी हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारावर काम करणारे महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते आहेत। कॉम्रेड पानसरेंच्या विषयी ज्या पद्धतीने आमदारांचं वक्तव्य आहे याचा मी निषेध व्यक्त करतो आणि पानसरेंनी या महाराष्ट्रामध्ये चळवळीसाठी आयुष्यभर काम केलेलं आहे। ते स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने बोललंय त्याचा मी निषेध व्यक्त करतो। जे पुस्तक लिहिले ते अजूनही आमदारांनी वाचलेलं नाही, म्हणून आम्ही सामुदायिक वाचन करून बुलढाणा शहरामध्ये आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि भारतीय संविधानाप्रमाणे आम्हाला बोलण्याचा आणि सर्व ठिकाणी आपले अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते प्रशांत आंबीच्या झालेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी 12 वाजेपर्यंत पोहोचतील। पुन्हा आमदार संजय गायकवाड यांनी पण असंही म्हटलंय की या पुस्तकावरती बंदी आणावी कारण त्यामध्ये शिवाजीचा एकेरी उल्लेख केला आहे। मुद्दा असा आहे की ते पुस्तक आता लिहून जवळपास 35 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे आणि लाखो प्रति 20 लाखापेक्षा अधिक प्रति खपलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे त्याच्या यासारखी अनेक नावं आहेत। प्रबोधन ठाकरेंची पुस्तिका आहे, अजून एक कुऱ्हाड्यांची पुस्तिका आहे आणि म्हणून पुस्तकात काय लिहिलेले हे न वाचता अशा प्रकारचं वक्तव्य करणं आणि जो मनुष्य हयात नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यापर्यंतची भाषा करणं हे संविधानाचे शपथ घेऊन संविधानाच्या मंदिरामध्ये विधानसभेमध्ये बसणाऱ्या आमदाराचं वर्तन हे महाराष्ट्राला शोभा देणारं नाही। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती थांबवली पाहिजे, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीने दहशताखाली करण्याचा प्रयत्न आहे याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील अशा यांचा अपमान केला जात असतो, प्रत्येक वेळेस असं होताना दिसतंय। यावेळेस फक्त हे जे आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकावरती फक्त काय त्यांनी आमदार संजय गायकवाडनी आक्षेप घेतला आहे? बघा, एक तर आपले जे आमदार आहेत ते अभ्यास करत नाही असं त्याच्यावरून दिसतंय आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला साजेसं वर्तन जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडनंच होत नाहीये। म्हणजे आपण बघू शकतो की जे काही सत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेली आहे म्हणजे गुवाहाटी, गोवा, सुरत या माध्यमातून लोक फिरून सत्तेवरती आलेले आहेत, तेव्हा संस्कृती त्यांना माहीत नाहीये। म्हणून त्यांना संस्कृतीचा पाठ जे जप करतात दिवस रात्र तो पाठ शिकवणारा नागपूरचं RSS कार्यालय आहे आणि म्हणून त्या RSSच्या विचार प्रणालीची जी आता सत्ता अस्तित्वात आहे आणि त्यांचा एक मात्र उद्देश काल परवा ते शास्त्री आहे तेही बरडले, त्याच्या आधी त्यांचे सुधांशु स्पोकमॅन ते बरडले, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी ते बरडले, पण ज्यांची जीभ हसळायला पाहिजे ती क्षमता यांच्यामध्ये नाहीये। म्हणून आम्ही हे सांगायला आलेलो आहोत की तुम्ही कान टोचू शकता पण जे अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यास आम्हीच नीट करून घेऊ शकतो, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। सातत्यानं महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान केला जातो आणि होताना दिसत आहे, सरकार कुठे कमी पडते काय थांबवण्यात? हा, निश्चितच तसं एकंदरीत जी लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि सत्तेचा उपभोग घेत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त सत्तेसाठी वापर केला जातो, वास्तविक दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे कल्चर अपेक्षित आहे, जी संस्कृती अपेक्षित आहे त्याची निर्मिती करण्यामध्ये हे पूर्ण सरकार कमजोर ठरलेलं आहे आणि त्याचेच दुष्परिणाम म्हणून एकंदरीत संजय गायकवाडांसारखी जी काही पिलावळ आहे तर या महाराष्ट्राला पोखरण्याचं काम आणि विद्रूप करण्याचं काम आणि महाराष्ट्राची संस्कृती विकृत करण्याचं काम, बिघडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये संजय गायकवाड सारख्या माणसांकडून करून घेतलं जात आहे। या गोष्टीचा आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तर हे आपल्या सोबत कम्युनिस्ट पक्षाचे काही लोक होते, पदाधिकारी होते, त्यांनी स्पष्ट केलेले की छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचे सुद्धा अपमान सातत्याने केले जातात आणि सत्तेसाठी फक्त वापर या महापुरुषांचा केला जातो असं त्यांनी स्पष्ट केलंय ना। आज या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन इथे केलं जाणार आहे। कॅमेरामन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।